करतो. उगवण चाचणी म्हणजे काय, ह्या क्लायमेट चेंज वरून मला आठवलं. म्हणजे हवामानात जे काही बदल होत आहेत, वातावरणात जे काही बदल होत आहेत, त्याच्यानुसार आपण आपल्या बियाण्यांची सुद्धा तपासणी करणं गरजेचं आहे. तर ती बियाणांची तपासणी करण्यासाठी आपण उगवण चाचणी करतो. तर ती उगवण चाचणी कशी करायची, आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो. आपण इथं बाहेर घेऊच थोड्या वेळाने तो डेमो. पण आधी सांगते तुम्हाला, जे जातील त्यांना ते नंतर करतील घरी गेल्यानंतर. जे थोडे राहतील त्यांच्यासोबत आपण इथं करू. एक गोनपाट म्हणजे काय, पोतं असतं, तुम्हाला माहितीये. पोतं घेतो आपण. त्या पोत्यावरती पाणी शिंपडायचं, म्हणजे भिजवून घ्यायचं, ते पूर्ण ओलं करून थोडंसं पिळून घ्यायचं, ते अंतरायचं. त्याच्यावरती 100 बियाणे मोजून घ्यायचे. मग कशाचे का असं ना, आम्ही दाखवताना मागच्या वेळेला खरीपामध्ये सोयाबीनचे दाखवले होते किंवा मक्याचे. तर आता सध्या रब्बीचा टाइम आहे, आपण हरभऱ्याच्या बियाण्याने सुरुवात करू. हरभऱ्याचे बियाणे घ्यायचे, एका लाईन मध्ये ठेवत जायचे, ते थोड्या एवढ्या अंतराने ठेवत जायचे. 100 बियाणे त्या पोत्यावरती बसतील असे ठेवायचे. त्याच्यानंतर एका बाजूने ते गुंडाळत जायचे, पूर्ण असे गुंडाळत, आपण जशी चपाती गुंडाळतो तसे गुंडाळत जायचे ते पूर्ण शेवटपर्यंत. ते पूर्ण पोतं फोल्ड होईल एवढे गुंडाळायचे. आणि 8 दिवस जिथं तुमचा माठ असेल किंवा रांजण असेल त्याच्या तिथं ते खाली ठेवायचं. त्याच्यावरती पाणी शिंपडत राहायचं. आणि 8 दिवसानंतर त्या 100 पैकी किती बियाणं उगवलं हे चेक करायचं. जर 80च्या वर उगवलं म्हणजेच तुमची बियाणं उगवण्याची क्षमता ही 80% आहे. आणि 80 पेक्षा जर कमी उगवले तर तुमची बियाण्याची उगवण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे ते बियाणं वापरायचं नाही. हे कशासाठी सांगितलं, तुम्हाला दुबार पेरणी करण्याचं कधीच हे नाही ओढावणार तुमच्यावरती. दुबार पेरणी कधीच नाही तुम्हाला करावी लागणार, याच्यासाठी मी हे सांगितलं. तर आजच तुम्ही पेरणी करायच्या आधी मध्ये गहू असेल, हरभरा असेल किंवा आणखी काही असेल तर तुम्ही अशी घरच्या घरी उगवण चाचणी करू शकता. आणि हा आताचाच टाइम आहे म्हणून मी आता सगळ्यांच्या समोर आठवली म्हणून गोष्ट सांगितली. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी जे म्हणतो ना, आपल्याला प्रॉफिट वाढवायचं असतं तर आपण काय विचार करतो, समजा प्रॉफिट कसं की उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणून. जसं मॅडमने सांगितलं 80च्या वर जर उगले तर ते आपण त्याची लागवड करू शकतो. तर त्याच्यामध्ये जर कमी उगवले, समजा 70-60 जर उगवले तर तुम्हाला काय करावं लागतं, बियाणं वाढून घ्यावं लागतं. म्हणजे तुमचं बियाणं वाढलं तिथं, म्हणजे तुमचा खर्च वाढला. म्हणजे अशा या गोष्टी तिथं विचार, हे छोट्या गोष्टी राहत्या आपल्याला काय एवढा मॅटर करत नाही, पण इथंच आपला जास्त पैसा गुंतून जातो. ह्या छोट्या गोष्टी आहेत. आता मग अशी मी कुणाला तरी विचारलं, काय म्हणतोय पाऊस, काय म्हणते शेतातलं तुमच्या पीक किंवा कापूस, तर ते म्हणे की मकाच अजून आम्ही घरी आणली नाही. मका घरी आणली नाही, पण आपण हा विचार करतो, नाही ठीक आहे शेतात पडलीये पडू द्या हे. पण सध्या तो टाइम नाहीये. सध्या कसं आहे माहितीये का, हे वातावरण खूप चक्र फिरलेले आहेत वातावरणाचे. त्यामुळे लगेच काढल्या आपल्या घरात आणायचं. जेव्हा ऊन असेल थोडं कष्ट लागतं, मला माहितीये, मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे, मी या गोष्टी समजू शकते. थोडं कष्ट वाटतं, पण आपलं नुकसान यामधून कमी होतं. आता ते भिजले, जे काही मक्याचे कणस होते, दाणे होते, सगळं काही भिजलं. त्याच्यामुळे तुमच्या वजनामध्ये प्रॉब्लेम येणार, तुम्हाला विकण्यासाठी त्याला समस्या हे होणार. त्यामुळे तुम्हाला नफा पण, तुम्हाला पैसा पण भेटणार. शेवटी काय, आर्थिक गोष्टीवरती येऊन आपण थांबतो की बाबा पैसा किती मिळाला तुम्हाला या सीझनच्या शेवटी, खरीपाच्या शेवटी तुम्हाला किती उत्पन्न मिळालं आणि त्याच्यामधून तुम्हाला किती नफा मिळाला, हेच शेवटी असतं. तर त्यामुळे प्रत्येकाने या छोट्या गोष्टींचा, प्रत्येकच गोष्टीसाठी तुम्ही सरकारवर किंवा याच्यावरती अवलंबून राहून चालत नाही. कुठेतरी आपण स्वतःहून सुद्धा या गोष्टी कराव्या लागतात, जेणेकरून आपला स्वतःचा नफा वाढून जाईल. यामुळे तर सर बोलतील आता. सर बोल झालं का? मग फक्त 1-2 मिनिटं सहन करा लागतं अजून.